सन 1954 मध्ये डॉक्टर कविता एक तेजस्वी खगोलभौतिकशास्त्रज्ञ ब्रह्मांडाच्या रहस्यांची उत्तरे शोधत विष्णूच्या प्राचीन मंदिरात गेली। तिने प्राचीन कलाकृती आणि रहस्यमय ऊर्जा असलेल्या एका लपलेल्या चेंबरवर अडखळले। सामाजिक निषेधांबद्दल अनभिज्ञ तिने चेंबरमध्ये प्रवेश केला आणि प्रतिगामी शक्तींमध्ये संताप निर्माण केला। गुरु शुक्र, एक शक्तिशाली धार्मिक हेत, तिच्या कृत्याचा निंदा केला आणि तिच्या शिक्षेची मागणी करण्यासाठी त्याच्या अनुयायांची गर्दी केली। निष्पाप आणि भयभीत झालेल्या डॉक्टर कविता यांनी भगवान विष्णूला प्रार्थना केली, हे परमेश्वरा, मी फक्त ज्ञान मागितले आहे। जे माझे नुकसान करू पाहतात त्यांच्यापासून माझे रक्षण कर। भगवान विष्णू डॉक्टर कविता यांच्या विनवणीने प्रेरित होऊन भविष्यकालीन शहरावर अवतरले। त्यांची दैवी उपस्थिती आकाशाला प्रकाशमान करते। त्याच्याबरोबर त्याची निष्ठावान देवसैन्य आली। भगवान इंद्र, देवी दुर्गा आणि भगवान शिव होते। गुरु शुक्राच्या नेतृत्वाखाली प्रतिगामी शक्ती बलाढ्य देवांसमोर थरथर कापल्या। विष्णूचा आवाज गडगडला, निर्दोषावर अत्याचार करून शिक्षा करण्याचे धाडस तुम्ही केले आहे। तुमचा पुरुषप्रधान समाज यापुढे स्त्रियांचा आवाज दाबणार नाही। आज न्याय मिळेल। देवसैन्य पुढे चालले। त्यांची शस्त्रे दैवी ऊर्जेने चमकत होती। इंद्राच्या विजेच्या झटक्याने दुष्कर्मवादी शक्तींचा नाश केला, तर दुर्गेच्या क्रूरतेने शहरातील स्त्रियांना त्यांच्या अत्याचारी लोकांविरुद्ध उठण्याची प्रेरणा दिली। शिवाच्या वैश्विक नृत्याने मंदिराचा गुप्त कक्ष नष्ट केला। पितृसत्ताक शक्तीचे प्रतीक तोडले। गुरु शुक्र आणि त्यांचे अनुयायी विष्णूच्या महिमापुढे घाबरले। विष्णूने आपल्या हाताच्या लहरीने डॉक्टर कविता यांची प्रतिष्ठा बहाल केली आणि तिला अत्याचाराच्या साखळदंडातून मुक्त केले। डॉक्टर कविता त्याच्या जवळ गेल्या। तिचे डोळे कृतज्ञतेने चमकले। भगवान विष्णू, माझे आणि शहराचे दडपशाहीपासून रक्षण केल्याबद्दल धन्यवाद।